हॅलो फ्रेंड्स, खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आज खूप छान केक मी तुमच्याशी शेअर करणार आहे, जो की 5 किलोचा पण आहे आणि 10 किलोचा आहे असं म्हटलं तरी चालेल। पुढे जाऊन तुम्हाला कळेलच। आता हे बेस कसे बनवले ह्याचा जर का डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल ना, फक्त कमेंट करा, तो सुद्धा मी तुमच्याशी नक्की शेअर करेन। आता बेस जो आहे तो खालचा जो आहे तो किती इंचाच्या टीनमध्ये आहे, तर तो आहे 14 इंचाच्या टीनमध्ये, सॉरी 12 इंचाच्या टीनमध्ये मी बनवलाय। आणि 5 किलोच्या केकसाठी साधारणतः 2 किलो प्रीमिक्स पाहिजे। एका ताईची कमेंट येत होती की ताई 5 किलोच्या केकसाठी किती प्रीमिक्स पाहिजे, तर 2 किलो प्रीमिक्स साधारणतः लागतं। तर इथे मी जे केक आहेत ते क्रमकोट अगोदर करून घेणार आहे। मला या 10 किलो केकची ऑर्डर आली होती आणि जो केक आहे तर तो मला संध्याकाळी द्यायचा होता। आदल्या दिवशी ऑर्डर आली होती, बऱ्यापैकी तयारी मी आदल्या दिवशी काही केली आणि काही सकाळी लवकरपासून केली। त्याच्याबद्दल व्लॉगसुद्धा काल शेअर केलेला आहे, तो बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा। आता इथे आणि सगळ्यात विशेष म्हणजे हा 10 किलोचा केक जो होता हा होता 5-5 किलोचे 2 आणि 5 किलोचा एक जो होता तो 3 टियर आणि 3 टियरमध्ये 3 फ्लेवर, म्हणजे 6 टियरमध्ये 6 फ्लेवर असं फर्स्ट गिराईक आलं होतं की एकाच केकमध्ये, म्हणजे एकाच कस्टमरला मी 6 फ्लेवरचे केक दिले। आणि आता शेवटी कसं असतं, कस्टमरला वेगवेगळं खायचं जर असेल तर आपल्याला तशा पद्धतीनं केक द्यावाच लागतो। तर असो जो केक आहे तो मी क्रमकोट करून केकच्या बेसवरती ट्रान्सफर केलेला आहे आणि हा मी बनवला होता 12 इंचाच्या टीनमध्ये बेस। म्हणजे 12पेक्षा थोडंफार कमी असेल, पण 10 इंचापेक्षा मोठा आहे तो, साधारणतः 11 इंच वगैरे असेल। आणि त्यानंतर हा जो आहे तर हा बनवला होता मी 7 इंचाच्या टीनमध्ये। हा 1.5 किलो जो बनवला आहे तो 2.5 किलो, म्हणजे 5 कप प्रीमिक्स घेऊन तो त्यामध्ये बनवला आहे। हा जो आहे 3 कप घेऊन मी 7 इंचाच्या टीनमध्ये बनवला आहे आणि जो दुसरा बनवला आहे तो 2 कप, म्हणजे हा झाला 1.5 किलो। पहिला बनवलेला 2.5 किलो, हा झाला 4 किलो आणि जो सगळ्यात वरचा एक होता तो 1 किलोचा 2 कप प्रीमिक्स घेऊन मी 6 इंचाच्या टीनमध्ये, टॉल टीन आहे माझ्याकडे, त्याच्यामध्ये तो बेस बनवला होता। तर आता साधारणतः एका कपामध्ये 200 ग्रॅम प्रीमिक्स बसतं। याला मी 3 कप घेतले, ह्याच्या अगोदर जो होता त्याला 5 कप घेतले, म्हणजे 5 आणि 3 8 कप झाले। आणि जो 1 किलोचा आहे त्याला 2 कप, म्हणजे 10 कप झाले। साधारणतः 200 ग्रॅमचे 10 कप, म्हणजे तुम्ही विचार करू शकता की 2 किलो प्रीमिक्स इथे आपल्याला आरामात लागतं। आणि क्रीम म्हणाल तर जवळपास मला या 2 केकला, म्हणजे 10 किलोच्या केकला 3 क्रीम लागल्या। आणि असं नाही की मी खूप कमी वापरली, खूप जास्तही नाही, मग बरोबर वापरली। तर आता हा 6 इंचाच्या टीनमध्ये 1 किलोचा केक मी करून घेतला। आता हा झाला 1, याच्या आधीचा जो बनवला तो 1.5 आणि त्याच्या आधीचा 2.5, असे बरोबर 5 किलोचा केक मी बनवून त्यांना दिलासुद्धा होता। वेगवेगळे केक झाले, बरोबर त्यांचं मी वेट केलं होतं तर थोडंफार जास्तच होतं, म्हणजे टोटल केक भरपूर झाला असेल तो। आणि केक किती प्राईजला गेला तर हे शेवटपर्यंत मी नक्की सांगेल, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। किती घेतले, काय घेतले, डेकोरेशनचे कसे घेतले हेही सांगणार आहे। तर आता हा होता स्ट्रॉबेरी फ्लेवरचा आणि जो मधला होता तो होता कुल्फी फालुदा फ्लेवरचा आणि पहिला जो होता तो पायनॅपल फ्लेवरचा। मी फक्त तुम्हाला पूर्ण टोटल केक म्हणजे पहिलाच दाखवला, नंतर फक्त क्रमकोट करताना दाखवलं जस्ट। आणि त्यानंतर आता हा पुन्हा एकदा जो पहिला सगळ्यात खालचा टियर होता तो थोडा सेट झाला फ्रीजमधून आणि मग त्याला मी पुन्हा फायनल आयसिंगला घेतलेला आहे। तीनही टियरचं क्रमकोटिंग करून आता हा पुन्हा एकदा फायनलला घेतला आहे। हा मी बनवला होता 11 इंचाच्या टीनमध्ये आणि बेस म्हणाल तर जवळपास 14 इंचाचा बेस असेल हा। आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी फिनिशिंगसुद्धा केकची झाली होती। आणि शेवटला जाऊन मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, प्राईस तर सांगणारच आहे पण गोष्टसुद्धा सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ खरंच पूर्ण बघा, खूप इंटरेस्टिंग आहे। तर आता छान अशी प्लेन स्क्रॅपरने फिनिशिंग करणार आहे। बऱ्याच ताईंना हा केक बघायचा होता, ॲक्च्युली कालच हा टाकणार होते पण ह्याला एडिटिंगला थोडा वेळ लागणार होता, त्याच्यामुळे मग मी काल दुसरा डॉल केक शेअर केला होता, कारण मला हा एडिट करायला वेळ नव्हता त्यामुळे। आणि आता बरंच काम होतं ह्याचं, कारण सेम केक असल्यामुळे सेमच व्हिडिओ झाले आणि ॲक्च्युली मी दोन्हीही केकचे व्हिडिओज बनवले।
जरी सेम असले तरी बनवले, कारण म्हटलं कसं होतं कधी कधी काही ताईंना नवीन जोडल्या जातात, मग त्या पुन्हा म्हणतात ताई एखादा 5 किलोचा केक असेल तर सांग, कारण आम्हाला ऑर्डर आली आणि मी खरंच तो पण तुम्हाला शेअर करणार आहे थोड्या दिवसानंतर. आणि आता ह्याला छान अशी फिनिशिंग करून घेतली आहे. आणि हे जे स्क्रॅपर आहे तर खरंच एकाच स्क्रॅपरला किती 3 टाईपचे वेगवेगळे डिझाईन्स आहेत, आपण कोणतीही यूज करू शकतो. आणि छान वाटली मला ही डिझाईन खरं तर, म्हणून मग मी ही बनवली. आणि त्यानंतर सेकंड टिअरसुद्धा तीनही मी सेम पद्धतीने बनवून घेतले. आणि विशेष म्हणजे तुमच्याशी शेअरसुद्धा केले सगळं पूर्ण टोटल. आणि केक खरंच छान झाला होता. पुढे जाऊन तुम्हाला गमतीची गोष्ट सांगणार तर आहेच. आणि व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा, पूर्ण डिटेल माहिती मी दिलेली आहे. आता मला एक अशी व्लॉग शेअर केलेला आहे, त्यामध्ये कमेंट आली एक आपल्या नेहमीच्या ताईची, प्रणाली ताई आहेत. तर त्या बोलल्या की ताई तुला ही ऑर्डर कशी आली. तर माझं नेहमीचं कस्टमर आहे, त्यांच्या मुंबईवरून त्यांची बहीण गावी वाढदिवस करण्यासाठी आली होती. आणि मग त्यांनी मला 10 किलोचा त्यांचा फोन आला की आपल्याला 10 किलोचा केक पाहिजे उद्या, पण 5-5 किलोचे 2 पाहिजे. आणि विशेष म्हणजे त्यांचा सेम डेला बड्डे नव्हता, पण एकीचा बड्डे 8 दिवस आधी झालेला आणि एकीचा 8 दिवसानंतर होता, आय थिंक 4-5 दिवसानंतर. पण त्यांनी मध्येच दोघींचा करायचा ठरवला आणि वास्तुशांती होती कदाचित, आणि वास्तुशांती आणि बड्डे पाहुणे भरपूर होते, म्हणून एवढी मोठी ऑर्डर त्यांनी मला दिली. माझं नेहमीचंच कस्टमर आहे, माझ्यापासून जवळपास 7-8 किलोमीटर ते राहतात. आणि मध्येच लाईटसुद्धा गेली होती. तर आता मी सगळे केक जे आहेत ते रेडी करून घेतले आणि बाहेरसुद्धा काढले आणि उचलून ठेवते आता एकमेकांवरती. डीप फ्रीज आहे त्याच्यामुळे छान सेट झाले होते. तुमच्याकडे जरी नसला तरी घाबरण्याचं काही कारण नाही. जर प्री बुक्ड ऑर्डर असेल तर इथपर्यंतचं काम तुम्ही आदल्या दिवशी करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. अगदी हा केक मी हातावरती उचलून घेत होते, बघा किती इझिली मी ठेवून दिलेले आहेत केक. आणि अगदी प्रॉपर ठेवले गेलेले आहेत, अजिबात असे इकडे तिकडे नाही की काहीच नाही. हा वाटला मला थोडा, तरी मी पुन्हा सरकवला. बघा रिस्क किती घेते. आणि म्हटलं लांब जायचा आहे केक. डॉवेलसुद्धा मी एक टाकून घेणार आहे, तर तुम्ही बघू शकता. आता केक बसत नव्हता पूर्ण ट्रायपॉडमध्ये, म्हणून मग मी लांबून शूट केले थोडंसं आणि हे डॉवेल्स टाकून दिले. आता वरती राहिले थोडंसं, पण इट्स ओके. त्याला मी डिझाईन करणार आहे आणि छोटंसं 5 नंबरचं नोझल घेऊन डिझाईनसुद्धा केलेली आहे. आता केक दिला कितीला, तर आता 10 किलोचा केक करायचा आहे म्हटल्यावर त्यांना मी सांगितलं माझा 600 रुपये किलोप्रमाणे आहे. आणि प्लस मला डेकोरेशन जे काय करायचं आहे तर त्याचं वेगळे पैसे द्यावे लागतील तुम्हाला, 500 रुपये. आणि आता 10 किलो केक करायचा म्हणलं ऑफकोर्स कोणीही म्हणणार की कमी करा. त्यांना मी हा केक जो आहे तो 500 रुपये किलोनी दिला. आणि 500 रुपये जे आहे तर ते डेकोरेशनचे एक्स्ट्रा घेतले, म्हणजे 5,500 मी हे 2 केक दिले. 500 रुपये किलोनी दिले. आता तुमचा कमेंट येतील ताई तू खूप कमी दिले, पण मी जाऊ द्या, मी भाग्यवान समजते की भरपूर ऑर्डर असतात, या ना त्या केकमध्ये आपलं निघून जाईल आणि ऑर्डर सोडायची नाही, हेच एक टार्गेट डोक्यात असतं. आता केक दोन्हीही सोबत घेतलेत आणि आता डेकोरेट करायचेत. जर आता असे जर दोन्ही सोबत, आपल्याला लहानपणी आठवतंय का केक 2 चित्र दिली जायची आणि त्यातील 5 किंवा 10 फरक ओळखा असं यायचं. तर आता आम्ही काय केलं, सेम पाहिजे होते म्हणून इकडे एक बॉल लावला का तिकडे एक बॉल लावायचो, इकडे काही वेगळं डेकोरेट केलं की तिकडे करायचो. सेम टू सेम दोन्हीही केक मी करून घेतले आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर केक झालेले आहेत. फिनिशिंग एकदम छान झालेली आहे. 5,500 मी 2 केक दिलेले होते. 500 रुपये किलोनी 10 किलोचे केकचे 5,000 आणि प्लस डेकोरेशनचे 500 एक्स्ट्रा, 5,500 2 केक दिले. आणि दोन्ही केक तुमच्यासमोर आहेत. 5 फरक ओळखले तर तुमच्या बड्डेला माझ्याकडून केक फ्री, एवढं मात्र नक्की सांगेन. केक कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. जाऊ द्या तो जोक पार्ट, पण केक मात्र सेम टू सेम मी बनवले आणि माझी दमछाक नाही होऊन दिली. मी एकदम नियोजनबद्ध बनवले. कसे बनवले, कसे नियोजन केलं हे व्लॉग चॅनलवर व्लॉग आलेला आहे. SD फॅमिली आपला चॅनल आहे. त्याचसोबत इंस्टाग्रामवरती सुद्धा मी सध्या ॲक्टिव्ह आहे. चला, आवडले तर लाईक करा. बाय.